राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने लाड़किया बहनींचा दीवाभाऊ इस कार्यक्रम में माध्यम से राज्य भर के कई माताओं और बहनों से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए संवाद किया। काटोल में आयोजित कार्यक्रम के माध्यम से नागपुर जिले की कई महिलाएं इस संवाद सत्र में शामिल हुई। कुछ बहनों ने अपने प्यारे देवाभाऊ से सीधे संवाद किया। इस कार्यक्रम में भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा ग्रामीण जिलाध्यक्ष सुधाकर कोहड़े, पूर्व विधायक डॉक्टर आशीष देशमुख, भाजपा नेता चरण सिंह ठाकुर, अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता तथा अनेक लाभार्थी महिलाएं उपस्थित थी। इस वक्त भाजपा नेता चरण सिंह ठाकुर ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। आज काटोल शहराकरता मोठा आनंदाचा दिवस आहे। रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला आज काटोल शहरामध्ये काटोल निर्वाचन क्षेत्राच्या आमच्या लाडल्या बहिणी, आमच्या देवाभाऊ, आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी येत आहेत। आणि याच्यापेक्षा मोठा दिवस राहू शकत नाही, कारण की या महाराष्ट्राच्या सरकारनं महिला भगिनींच्या जीवनामध्ये उत्थान व्हावा असा एक मोठा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यामध्ये पहिले जी योजना घोषणा केल्यानंतर आज 3-3 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये गेल्या। त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन उत्कर्ष निर्माण होणार आहे। आणि ही योजना एकाच दिवसापुरती नाही आहे, तर ही पूर्ण 5 वर्ष त्या ठिकाणी महिला भगिनींच्या, लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये त्यांना मदत होणार आहे। लाडक्या भगिनींनाच मदत केली नाही तर लाडक्या भावांनाही मदत केलेली आहे। जो आमचा शेतीवर राबणारा शेतकरी बांधव आहे, ज्याचे विजेचे बिल त्या ठिकाणी 40-40, 50-50 हजार रुपये त्या ठिकाणी थकीत झालेले होते, तेही माफ केले। आणि पुढच्या 5 वर्ष कोणताही लाईनमॅन त्यांच्या शेतावर जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे। आणि म्हणून या महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनी हे मोठं सत्कार्य या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे। म्हणून आजचा दिवस या निर्वाचन क्षेत्राकरता अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरतो। आणि म्हणून महिला भगिनी या ठिकाणी आमच्या लाडल्या भगिनी ज्या आलेल्या आहेत, त्या आज आमच्या लाडल्या भावाला देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर हो याकरता आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत।